अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समस्त महापुरुषांची विचारधारा दिल्लीपर्यंत घेऊन जाणारे बहुजन नायक मानव कांशीराम या समस्त महापुरुषांना प्रथमतः दिलीवर अभिवादन करतो। आज BS मोर्चा माध्यमातून एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता आहे, जास्त अभ्यास मला नाही, कारण या ठिकाणी उपस्थित सर्व माझे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या माध्यमातून मी छोटे मोठे कार्य करत असतो, म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही। आणि या विषयावर जे माझे मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याच्या उद्देशानं मी पण स्वतः म्हणून या ठिकाणी बसणार आहे। परंतु मित्रांनो, आजची जी परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं मनोवादी व्यवस्था भारतीय संविधान बदलण्याची गोष्ट करते, परंतु त्यामागे आपली लोक, आपले राजकीय सामाजिक लोक म्हणतात संविधान बदलू शकत नाही, संविधान बदलणाऱ्याचे आम्ही हात छाडू, अमुक करू, असं करू, तसं करू। परंतु बाबासाहेबांनीच संविधान लिहिताना तशी त्याची तरतूद केलेली आहे। ज्या देशात, आपल्या भारत देशात ज्या पक्षाची बहुमत सत्ता असेल, ज्याची 21 राज्यामध्ये सत्ता असेल, लोकसभेत आणि राज्यसभेत ज्याचं बहुमत असेल, तो पक्ष केव्हाही संविधान बदलू शकतो। म्हणून आज या मनोवाद्यांनी त्याची तयारी करून ठेवलेली आहे। परंतु हे बदलू द्यायचं नसेल तर आज आम्हाला सर्वांना एक संघ होऊन एक संघटित व्हावं लागेल आणि संविधान जागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान काय आहे हे का वाचवलं गेलं पाहिजे या संदर्भात आम्ही चर्चा केली पाहिजे, सर्वांना मार्गदर्शन त्या संदर्भात केलं गेलं पाहिजे। परंतु आम्ही इकडं सिनेमा बोलायचे आंबेडकर की औलाद आहे हे जोरजोरात आम्ही गल्ली बोलायचं भाषण करतो आणि गल्ली बोलायचं दादागिरी करतो। खऱ्या अर्थात दादागिरी करायची फुलेशाह आंबेडकर पक्षाचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये करण्यासाठी दादागिरी केली पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही। आज सर्वांचे जे कर्मचारी आहेत त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला आहे। जो मजूरदार आहे त्याला रात्रंदिवस मेहनत मजुरी करूनच संध्याकाळी त्याचं पोट सांभाळावं लागतंय। अशातच आज ही नोकरदार वर्गाची जबाबदारी आहे। मग ते मोजक्यात नोकरदार वर्गाची जबाबदारी ही नाही आहे की समाजाला आम्ही जागरूक केलं पाहिजे म्हणून। त्या संध्याकाळी 5च्या नंतर कोणत्या ना कोणत्या ग्रामीण भागामध्ये संविधान जागृती करायला आहे। मग हा आदर्श आमच्यापैकी युवा तरुणांपैकी कोणी घेऊ शकत नाही का? आम्हाला अभ्यास नसेल, हे आमचे मार्गदर्शक लोक आहेत, यांच्याकडून आम्ही त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून संविधान जागृती केली पाहिजे। कारण या बहुमती व्यवस्थेनं सगळं देश फुकून टाकलेला आहे आणि आज मनुस्मृती लागू होईल का ही भीती आहे। जो काम करतो त्याला करू द्यायचं नाही आणि आपण स्वतः काही करायचं नाही, अशी वृत्ती सध्या चालू आहे। त्यामुळं आपण संविधानासाठी आत्मसात करून त्याचा प्रचार प्रसार कशा प्रकारे करता येईल यासाठी आपण सर्वांनी या मार्गदर्शन त्याचा अवलंब करावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।